राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। कुंडली कवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री आदि शक्ति मुक्ताबाई की जय, श्री संत सखाराम महाराज की जय, श्री संत गजानन महाराज की जय। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणे नमोस्तुते। देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा। आदि शक्ति मुक्ताबाई की जय। सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हणकारे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे, बाप रखुमा देवीवरू साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। म्हणकारे जना, श्री विठ्ठलाचे नाम वाचे। पूजनीय श्री संत ज्ञानोबाराय प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनेक प्रकारची द्विरुक्ती स्वीकारून सफल आणि सकारण नामाचा उपदेश करतात। मी प्रतिज्ञा केलेली आहे ही खूप जाणून बुजून आणि समजून अशा प्रकारे केली की या अभंगात अनेक प्रकारच्या द्विरुक्त्या स्वीकारल्या। अर्थातच ज्ञानोबारांच्या अंतःकरणात हे एवढं सगळं वैराग्य असेल, जगाच्या कल्याणाविषयी अत्यंत तळमळ असेल, म्हणूनच ज्ञानोबारायांनी ह्या द्विरुक्त्या स्वीकारल्या। कारण द्विरुक्ती हा दोष आहे, त्याचा परिहारही आपण करणार आहोत जेव्हा ध्रुवपदावर चिंतन करू त्यावेळेस। पण द्विरुक्ती स्वीकारली म्हणजे दोष स्वीकारला, अति प्रेमाशिवाय मनुष्य दोष अशा प्रकारे स्वीकारत नाही। समोरच्या हिताची कळवळ असेल तरच दोष स्वीकारला जातो, नाहीतर अन्यथा दोषाची स्वीकृती होत नाही। आईला जर विचारलं की बाळाचा जीव जातो नाही, त्याला रक्त पाहिजे, आई म्हणली मग काही करा, माझी सगळी संपत्ती गेली चालेल, पण कुठूनही रक्त आणा, पण माझ्या बाळाला द्या। तर त्याच्या रक्तगटाचं जे रक्तगट आहे, जो रक्तगट आहे, तर त्या रक्तगटाचं रक्त कुठंच उपलब्ध होत नाही। मग काय करावं? एक उपाय आहे, पण तो चालणार नाही। म्हणजे काय?
तुमचं रक्तगट आणि त्याचा रक्तगट एक आहे, पण तुम्हालाच रक्त 6 पॉईंट असल्यामुळे तुमचं रक्त त्याला देता येणार नाही. तर आई म्हणते एवढा वेळ कशासाठी लावता? चढ दिसे एका सेकंदात माझं सर्व रक्त काढा माझ्या मुलाला द्या, मी मेली तरी चालेल. मग आता मरण्यासारखा दोष मातेनं स्वीकारला कशामुळे? बाळाच्या प्रेमामुळे. भगवंतानी गोपीचं नाव नेहमी नेहमी घ्यावं. 16,108 पट्टराळ्यांमध्ये भगवंतानी राहावं आणि भगवंतानं जवळ जावं. गोपी राधा. बरं, नाव घ्यायला काही एक बायको नव्हती. 16,108 त्यातल्यापैकी एखादीचं नाव घेणं नाही. गोपी राधा. त्यांना कसतरी वाटायचं, भगवंताला वाटलं यांना देऊ आपण दाखवून की काय आहेत गोपी. पोट दुखण्याचं निमित्त केलं. सगळ्यांना माहीत असलेली कथा आहे, मी धक्का लावून जातो फक्त पुढे. पोट दुखण्याचं निमित्त केलं. औषध आहे, पण त्याचं अनुपान, औषधासोबत घेतली जाणारी वस्तू भक्ताच्या पायाची रज आहे. आणि ते रज मिळालं तर बरं होईल, पण जो देईल तो नरकात जाईल. कोण्या 16,108 दिलं नाही, नारदाने दिलं नाही. वृंदावनामध्ये आले, सगळ्या गोपींना सांगितलं भगवंताचं पोट दुखते. सगळ्या गोपी रडायला लागल्या. नारदजी म्हणले औषध मिळालेलं आहे, पण अनुपान मिळत नाही. अनुपान काय आहे ते तुम्ही देऊ शकत नाही. आमच्याजवळ असेल आणि आम्ही देवाला देऊ शकत नाही असं आमच्याजवळ काहीच नाही. नारदजी म्हणले हो आहे, पण तुम्ही देऊ शकणार नाही. काय आहे तर तुमच्या पायाची रस, ती दिल्यास तुम्ही नरकात जाल. त्या म्हणले आम्ही हजारो वेळेस नरकात जायला तयार आहे, पण भगवंताचं पोट दुखणं जर थांबत असेल तर. झाला दृष्टांत. गोपींनी नरकात जाण्याचा दोष, नरकात जाण्याच्या वेदना स्वीकारल्या भगवत प्रेमामुळे. आईनं मरण स्वीकारलं भगवत प्रेमामुळे. मग इथं ज्ञानोबर आहे, फक्त द्विरुक्ती स्वीकारणार नाहीत का जगाच्या प्रेमासाठी? स्वीकारतील. अनेक द्विरुक्ती आहेत. मनकारे जना, मनकारे 2 वेळेस आहे, द्विरुक्ती आहे. म्हणजे अनेक उक्ती म्हणू आपण. साचे पतित पावन साचे, बाबरकमादेवीवरू साचे, 2 ठिकाणी साचे आहे, ते द्विरुक्ती आहे. आणि मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, बापरकमादेवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हे तर त्रिउक्ती झाली. अशा प्रकारे 3 वेळेस शब्द वाक्यप्रयोग तू ज्ञानोबारायांनी केलेला आहे. तशा द्विरुक्ती स्वीकारतात आणि सफल आणि सकारण नामाचा उपदेश करतात. थोडासा परिहार देणं गरजेचं आहे म्हणून थोडासा देतो तो असा की आमच्या आश्रमातही वर्षाला सप्ताह असतो. यावर्षी हे जे वैश्विक संकट आलं आणि या वैश्विक महामारीला तोंड देण्यासाठी आपल्या भारताच्या माननीय परम आदरणीय पूजनीय, कारण राजा हा धर्मपिता असतो, या दृष्टीनं राजा हे आपल्याला तीर्थरूप पूजनीय अशा प्रकारचे आहेत आपले मोदी साहेब. त्यांनी लॉकडाऊन जाहीर केलेला असल्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी अर्थातच तो आहे. त्यामुळे यावर्षी आमच्या आश्रमातील सप्ताह होऊ शकत नाही. आम्हाला त्याची थोडा खेदही वाटतो. ज्यांच्यामुळे माझं जीवन घडलं असे परमपूजनीय गुरुवर्य, जे काही मी बोलतो, बोलण्याची जी काही थोडीफार कला आहे, जे काही जमते व्यासपीठावर बसल्यावर 4 शब्द कळाले, हे ज्यांच्यामुळे जमले असे परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबा, यावर्षी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनीही आमच्या विनंतीला मान दिला होता. आमच्या सप्ताहाला ते येणार होते. त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम 24 तारखेला आमच्या आश्रमामध्ये येत्या एप्रिलमध्ये होता. पण आमचं काहीतरी नशीब कमी पडल्यामुळे हे सगळं घडलं. असो, पण कोण्या ना कोण्या निमित्ताने सेवा व्हावी म्हणून आम्ही आमच्या आश्रमात सप्ताहाचं नियोजन, आश्रमातले 4-2 विद्यार्थी आणि आम्ही असं करायचं ठरवलं. आणि आम्हाला गणेश महाराजांचा फोन आला की महाराज आम्ही श्री गजानन महाराज असं फेसबुक पेज आम्ही वर्तमान चालवत आहे. मोठमोठ्या विद्वद्वर्यांची त्यावर रोज 5 वाजता प्रवचन सेवा असते, तर तुम्ही या दिवशी कराल का अशी ते मला म्हटले. मलाही योग्य अशा प्रकारे वाटलं आणि आज आम्ही या अभंगाच्या चिंतनासाठी प्रवृत्त झालो. पण या अभंगावर आम्ही बरेचसे चिंतन करणार आहोत आणि या पेजवर आम्ही आजच आमंत्रित आहोत. त्यामुळे आजचं चिंतन आपण यावर ऐकू आणि रोजचे चिंतन आमच्या यूट्यूबच्या चॅनलवर तुम्ही ऐकणार आहातच.
म्हणून आज आपण अभंगाचा प्रवेश म्हणा का प्रवेशिका प्रस्तावना फक्त अभंगाची आपण करणार आहोत. तर ज्या गजानन महाराजांच्या पेजवर आता तुम्ही सर्व श्रोतृवृंद आम्हाला श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहात, त्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणावर श्री साष्टांग नमस्कार करून, श्री संत गजानन महाराजांच्या चरणावर साष्टांग नमस्कार करून आपण या सेवेला आरंभ करूया. भाव असा, ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये द्विरुक्तीचा स्वीकार करून सफल व सकारण नामाचा उपदेश केला. काय केला? उपदेश केला. उपदेश कशासाठी केला जातो? उपदेश हा शास्त्र आणि जीव यांच्यामधला एक दुवा आहे. अनेक दुवे आहेत, त्यातला हा एक दुवा आहे. तसं दोन माणसं विशिष्ट अंतरावर आहेत, तर त्यांच्यामध्ये जर संभाषण करायचं असेल तर अनेक दुवे आहेत. मग पूर्वी पत्र असायचं, तार सेवा आता 4-2 वर्षाच्या आधी बंद पडली. नंतर मग फोन आले, क्रिंगवाले. आता तर डायरेक्ट मोबाईल आले. आता नुसतं मोबाईल म्हणजे केवळ आवाजाचं श्रवण नाही तर चित्राचं दर्शनही घडते. तर हे जसे दोघांचा संपर्क साधण्याचा एक दुवे आहे. तर त्या पद्धतीने वेद शास्त्र एक कॉमन नाऊन आपण घेऊया. शास्त्र आणि जीव या दोघांचा संपर्क साधण्यासाठी या दोघांच्यामध्ये म्हणजे शास्त्राचे वचन जीवापर्यंत येण्याचे अनेक दुवे आहेत. त्यातला एक दुवा म्हणजे उपदेश. अनेक आहेत, 8 दुवे आहेत न्यायमुक्तावलीमध्ये वर्णन केलेले. आपण ते करणार आहोत चिंतन. शास्त्राने अनेक अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला कथन केलेल्या असतात. नाही रे, शास्त्र हिताचं शासक आहे ना. सर्व लक्षण संग्रहामध्ये शास्त्राचे लक्षणं काही आढळतात. हित शासकम इति शास्त्र. शासकम शासक हा शासनातला एक विभाग आहे. शासन हे तिघांनी मिळून बनत असते. आता मला नाही आठवणार. एक शासक आहे, त्यामध्ये उपाय आहे आणि भेद आहे. शासक उपाय आणि भेद ह्या 3 गोष्टी ज्यात असतात त्याला शासन. शासक, उपाय, भेद. तर उपाय, भेद आणि शासकत्व. तर थोडक्यात हिताचा जो शासक आहे, हिताचं जे शासन करते त्याला शास्त्रामध्ये शास्त्र असं म्हटलं जातं. दुसरं शास्त्राचं लक्षण आहे एक प्रयोजनोपनिबद्धा शेषार्थ प्रतिपादकत्व शास्त्रत्व. एक प्रयोजन उपनिबद्ध अशेषार्थ प्रतिपादकम. एक प्रयोजनम उपनिबद्ध एका प्रयोजनासाठी बांधल्या गेलेलं अशेष अर्थ प्रतिपादकम. अशेष अर्थाचं म्हणजे अनेक अर्थाचं प्रतिपादन जे करते त्याला शास्त्र म्हणतात. प्रवृत्त एकासाठी झालं पण कामं अनेक करून राहिलं. एक लक्षण आहे. भगवंत जेव्हा या जगात येतात तर त्यावेळेस येतात एका कामासाठी 1000 कामं करून जातात. तसं एकासाठी प्रवृत्त झालेलं वचन अनेक कामं करते, याला शास्त्र म्हणतात. एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकार. एका कामासाठी परमात्मा अनेक कार्य करतात. तसं हे शास्त्र सुद्धा एका प्रयोजनासाठी प्रसंगानं बांधलेलं असते पण अनेक अर्थाचं प्रतिपादन करते. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो शास्त्राच्या या लक्षणावर. सर्वांना माहीत असलेली एक कथा आहे. भगवान श्रीकृष्णानं इंद्रयाग बंद करून गोवर्धन यागाची रचना केली. मग दुसऱ्या दिवशी इंद्रयाग होता. खूप मोठा. आता त्या इंद्रयागाचा तुम्ही विचार करू शकता. आपण अनेक वेळा बोलतो की त्या इंद्रयागामध्ये एवढे वाद्य वाजली होती की त्या वाद्याच्या आवाजानं, पृथ्वीवरच्या वाद्याच्या आवाजानं इंद्राला कर्णशूल नावाचा आजार झाला. मग ज्या गोवर्धन यागात एवढी मोठी वाद्य आहे तो सामान्य सोहळा असेल काय? पण एवढा मोठा सोहळा उद्या होणार तर त्याची मीटिंग आज बसली होती. शास्त्रात वर्णन येते. याचा अर्थ त्या काळातल्या लोकांचं नियोजन कौशल्य किती वेगवान असेल हे दिसून येते. कार्यक्रम उद्या आणि तोही कार्यक्रम कसा की त्यात जो वाद्य आहे त्या वाद्याच्या आवाजाने इंद्राला आजार झाला. एवढा मोठा सोहळा म्हणजे किती वाद्य असतील ते, म्हणजे लाखो हजारो करोडो वाद्य असतील तेव्हा तो आवाज स्वर्गापर्यंत जाऊ शकेल. एवढा मोठा महान अशा प्रकारचा तो सोहळा आणि मीटिंग भरली आज. कशासाठी आहे ही कथा?
कथेचं एकच प्रयोजन आहे की भगवान श्रीकृष्णाने सभेमध्ये जाऊन इंद्रयाग बंद पाडून गोवर्धन याग केला. जनतेला यातून संदेश द्यायचा आहे की जो आपल्याला आरात उपकारक आहे त्यालाच खऱ्या अर्थानं पूजावं. इंद्रादी देवाचा भगवंताला अहंकार गलित करायचा होता. गोवर्धन म्हणजे गाम वर्धयती ती गोवर्धन, जो गाईला वाढवतो तो गोवर्धन. आपलं धन गाया आहे आणि गाईला जो वाढवते तो गोवर्धन जर असेल तर आपलं पूज्य इंद्र नसून कोण आहे? गोवर्धन आहे. इंद्राचा अहंकार घालवायचा आणि गोवर्धन पूजेची प्रथा सुरू करायची. एकच कार्य आहे, एक प्रयोजनम उपनिबद्ध. एका फळासाठी ही घटना उपनिबद्ध झाली, बांधल्या गेली. पण यातून किती घटना आपल्या ध्यानात आल्या. नंबर 1, त्या काळामध्ये असणार उपरिगत्व पश्यतुरे गच्छतु स लघुबालक कश्चित हनुमान गच्छरे. एक मुख्य कार्य काय आहे, एक आपण काय त्यातून उपदेश काढला बाहेर. की त्या काळामधलं नियोजन कौशल्य कसं होतं. नियोजन कौशल्य, उद्याचा कार्यक्रम आणि तो बी मोठा कार्यक्रम आणि त्याचं नियोजन कधी होऊन राहिलं आज. एक गोष्ट अजून त्यात पुढे पुढे पहा. भगवान श्रीकृष्ण गेले तर त्यावेळेस नंद बाबा भगवान श्रीकृष्णाला म्हणतात बाळा बस. भगवान श्रीकृष्ण बसले. बाबा हे काय चालू आहे? अरे उद्याला आपल्या इथं इंद्रयाग आहे आणि त्या इंद्रयागाच्या निमित्ताने आपण हे मीटिंग घेत आहोत. एवढ्यावर भगवान श्रीकृष्ण थांबले नाही. बाबा तो कसा करतात, बाबा तो कशासाठी करतात, बाबा तो का करतात, असं जेव्हा बोलायला लागले भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस नंदबाबा म्हणतात तू छोटा आहे, छोट्यानं मोठ्यांमध्ये बोलू नाही, तू निवांत बस तिकडे. माणसाच्या खिशात चॉकलेट असतील 2 त्या काढल्या नंदबाबानं कृष्णाला दिल्या. पण भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस म्हणतात बाबा उदासीनो अरिवद वर्जा. तुम्ही जर मला म्हणत असाल की तू परमार्थाविषयी कृष्णा उदास हो, तुला काही घेणं नाही, तू छोटा आहे, तर जो परमार्थाविषयी उदास असतो स अरिवद वर्जा. हा अरिवद लहान बाळाप्रमाणे वर्ज, अरिवद वर्ज. लहान बाळ जो आहे तो अरिवद वर्ज म्हणजे वैर्याप्रमाणे तो तेजनीय आहे, टाकण्यास अशा प्रकारे योग्य आहे. अरिवद वर्ज, अरिप्रमाणे तो तेजनीय आहे. एक गोष्ट आपण अशी घेतली, उद्याचा कार्यक्रम त्यात आजच नियोजन म्हणजे नियोजन कौशल्य. दुसरी गोष्ट आपण अशी घेतली की जो परमार्थाविषयी उदास असतो तो वैर्याप्रमाणे टाकणे योग्य आहे. तिसरी गोष्ट आपण अशी घेतली जो आरात उपकारक आहे म्हणजे जवळचा उपकारक आहे, तर गायीसाठी इंद्रापेक्षा गोवर्धन जवळचा उपकारक आहे म्हणून आपण इंद्राचा याग बंद करून गोवर्धनाची पूजा केली. अजून जर ती कथा पाहिली तर खूप बारीक आहे. गोवर्धनाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्यानं किती पाणी पिलं, कसे गुळणे केले, त्या गुळण्यातून कोणत्या वनस्पत्या निर्माण झाल्या, हा संपूर्ण विस्तृत अशा प्रकारची कथा शास्त्रामध्ये उपलब्ध आहे, आपल्याला मिळेल. सांगायचं काय, एक प्रयोजनम उपनिबद्ध. एका कार्यासाठी ती कथा सुरू केली, पण त्यातून अशेष अर्थ प्रतिपादकम अनेक प्रकारच्या अर्थांचं प्रतिपादन करणं व एकासाठी समोर जाऊन अनेक अर्थ प्रतिपादन करणं याला शास्त्रामध्ये शास्त्र म्हणतात. दुसरं लक्षण आहे, तिसरं लक्षण आहे प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च पुंसाम येनोपदिश्यते तद्धर्माश्चोपदिश्यन्ते शास्त्रम शास्त्रविदो विदुः प्रवृत्तिश्च निवृत्तिश्च पुंसाम येन उपदिश्यते. प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग 2 आहेत आणि तद्धर्मा हा प्रवृत्ती आणि निवृत्ती हे जे 2 धर्म आहेत याचा उपदेश ज्यात केला जातो तम शास्त्रम शास्त्रविदः विदुः शास्त्रविदः तम शास्त्रम विदुः. शास्त्रज्ञ शास्त्राला जाणणारे त्याला शास्त्र असे म्हणतात. असं आहे, हे आहे शास्त्राचे लक्षण. महाराज शास्त्र जीवाला शिकवते का नाही, दुसरं काहीच करत नाही, शिकवतेच फक्त. महाराज असे काही मंत्र आहेत की जे मंत्र गंध लावायसाठी म्हणायचे, काही आंघोळीसाठी म्हणायचे शास्त्रामध्ये वेदामध्ये, मग त्याचा अर्थ एक आपल्याला उपदेशही निघतो त्यातून पण गंधही लावल्या जाते. एक मंत्र आहे पा अथ चेत बुद्धिजम कृत्वा, मला वाटतं सामवेदातला आहे, अथ चेत बुद्धिजम कृत्वा ब्रूस्ते तद्बुद्धिजम पापान स्वल्पे तान हन्यादपराधे तथा नृजुन. अर्थ होते अथ चेत बुद्धिजम कृत्वा ब्रूस्ते तत् अबुद्धिजम
पापान स्वल्पे अपि तान हन्याद अपराधे तथा अनृजून. काय अर्थ होतो? अथ चेत बुद्धिजम कृत्वा, एखादा मनुष्य बुद्धिपूर्वक पाप करत असेल, बुद्धिजम कृत्वा ब्रूयुः ते तद अबुद्धिजम, ब्रूयुः तद अबुद्धिजम, पण मात्र असं म्हणत असेल की माझ्याच्यानं हे चुकून घडलं, जाणून बुजून पाप केलं. हा मंत्र नैवेद्य प्रकरणामध्ये आहे, कुठंतरी अर्पण करण्यासाठी हा मंत्र म्हणावा. पण या मंत्राचा अर्थ पहा काय होऊन राहिला. एका कामासाठी प्रवृत्त झालेला मंत्र अनेक कामं कसे करतो याचे एक हे उदाहरण ठरेल. की जो मनुष्य बुद्धिजम कृत्वा, जाणून बुजून पाप करतो, आणि जर म्हणत असेल तर अबुद्धिजम, मी हे जाणून बुजून केलं नाही, तर पापान स्वल्पे अपि, ते पाप थोडं जरी असलं, अल्प जरी केलेला गुन्हा असेल त्याने, तर तान हन्यात अपराधे तथा अनृजून, तर त्याला दंड द्यायलाच पाहिजे. जाणून बुजून केलेलं पाप माझ्याच्याने चुकून घडलं असं जर कोणी म्हणत असेल तर त्याला दंड शास्त्र म्हणते. कशात आला मंत्र? नैवेद्य प्रकरणात. काम काय करून राहिला? जाणून बुजून जो पाप करतो आणि जाणून बुजून केलं नाही असं म्हणतो, माझ्याच्यानं चुकून झालं म्हणतो, त्याला दंड दिल्याशिवाय राहू नये, शास्त्राचं वचन. नांगुल्या कारयेत किंचित दक्षिणेने तू सादरम समस्ते नैव हस्तेन. सामवेदाय वाटते. मार्गमप्पे वदादिशे, मार्गमप्पे वमादिशेत. अर्थ होते नांगुल्या कारयेत किंचित दक्षिणेने तू सादरम. कोण जर आपल्याला रस्ता विचारला, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, हे जे संत वचन आहे त्याला हे सामवेदाचं मंत्र आधार आहे. नांगुल्या कारयेत किंचित दक्षिणेने तू सादरम. कोण जर तुम्हाला रस्ता विचारला तर त्याला असं बोटानं नाही दाखवायचं, असं बोट नाही पुन्हा 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 दाखवायचं. मग दक्षिणेने तू सादरम, आणि रस्ता हा डाव्या बोटानं कधीच नाही दाखवायचा. दाखवायचा तर कोण्या बोटानं दाखवायचा? उजव्या हातानं दाखवायचा, पण बोटानं नाही दाखवायचा. ना अंगुल्याकार आहेत, अंगुली म्हणजे बोट, बोटानं कधीच दाखवू नये. मग किंचित दक्षिणेने तू सादरम, पूर्ण हातानं दाखवायचा. आणि सादरम प्रेमानं, कितीही आपल्याला काम असेल तर उभं राहून गोड बोलावं. समस्तेन एव हस्तेन, समस्तेन हस्तेन म्हणजे पुरा हात दाखवायचा, असं करायचं, असं असं असं, अशा खुणा करू नये. मार्गम अपि एवम आदिशेत, आदिशेत दाखवावा, उजव्या हाताने पूर्ण बोटांनी रस्ता दाखवावा, एका बोटाने रस्ता दाखवू नये. सामवेद देवपूजेच्या प्रकरणात आलेला मंत्र. पूजाही होऊन राहिली आणि तुम्हाला उपदेशही होऊन राहिले. चाणक्यांचा एक न्याय आहे. आम्राश्च शिक्ता पितरश्च तृप्ता. न्यायच आहे काय? आम्राश्च शिक्ता आणि पितरश्च तृप्ता. चाणक्य आचार्य आमराईत बसलेले होते. सांगितलं होतं एक दिवस मी न्याय ना. आमराश्च शिकता तर्पण करून राहिले. तर्पण करून राहिले तर पितरांना तर्पण या बोटानं करतात. आत्मतर्पण असं असते, देवतर्पण असं असते, ऋषी तर्पण असं असते. ऋषींना असं देतात, देवांना असं देतात, पितरांना असं, आणि स्वतःला तीर्थ घ्यायचं तर असं. असे चारही बाजू फिक्स झालेले आहेत. असं पितरांना तर्पण सुरू होतं. पितरांचं तर्पण जास्त असते, त्यामुळे भरपूर पाणी जातं. देवतर्पणही कमी, ऋषी तर्पणही कमी असते, आणि पितृतर्पण जास्त असते. तर चाणक्य आचार्य तर्पण करून राहिले. पितराश्च तृप्ता. नाही तर मग ज्यावेळेस पितरांना आपण तर्पण करतो त्यावेळेस देवांना नाही करतो, त्यावेळेस ऋषींना नाही करतो. मग असा का बरं मंत्र तयार होत नाही? ऋषयश्च तृप्ता, देवाश्च तृप्ता, आम्रश्च सिक्ता. पितरच का? जिथं भरपूर ज्याची संख्या आहे त्याच्याच नावावर होते की नाही. एका गावामध्ये 90% ब्राह्मण आहेत, 10% इतर जाती आहेत. मग त्या गावाला काय म्हणतात? बामणाचं गाव. मग त्या गावात दुसऱ्या जाती नाहीतच काय? आहेत, पण बामण जास्त आहेत. तसं तर्पणात पितरांना जास्त तर्पण केल्या जात असल्यामुळे कधी तर्पण म्हणलं की नाव कोणाचं येते? पितरांचं. ज्यावेळेस पितरांना तर्पण केलं जाते त्यावेळेस देवांनाही केलं जाते, पण जास्त पितरांना केलं जाते म्हणून नाव पितरांचं येते. तर पितरही तृप्त होतात, आणि आंब्याच्या बुडाशी पाणी टाकणं चालू आहे, त्यामुळे आंबाही पक्व होतो आणि पितरही तृप्त होतात. आम्राश्च शिक्तान पितरश्च तृप्ता. पितरश्च तृप्तान आम्राश्च शिकता. आंब्यालाही पाणी, पितरांनाही तृप्ती. तसं हे शास्त्र वचन असतात. हे अनेक, एक जरी वचन दिसले तरी अनेक अशा प्रकारचे कामं करतात. एवढं शास्त्र आपल्याला उपदेश करण्यासाठी, आपल्या जीवाचं म्हणजे आपलं कल्याण करण्यासाठी
अखंड व्याहत अशा प्रकारे शास्त्र रत असते. म्हणून तर या शास्त्राविषयी आमचे ज्ञानोबाराय म्हणतात, नाही श्रुती परवती माऊली जगात, वेदासारखं शास्त्रासारखं पुराणासारखी जगाला दुसरी माता नाही. ज्ञानोबारायांना श्रुतीच म्हणायची आहे, उपलक्षणाने घेऊया, सगळे काही अडचण नाही. तर हेच खरी माता आहे. जसं आईच बाळाचं खरं हित करण्याची इच्छा करते, त्या पद्धतीनं शास्त्रालाही अशा प्रकारे जीवाचं हित करण्याची इच्छा असते. पण जेव्हा ही इच्छा पूर्ण होत नाही ना, त्यावेळेस मग जीव जरा खिन्न होते, तपते. एखाद्याला आपण काम सांगून त्यानं जर ऐकलं नाही तर चिडचिड करतो मनुष्य. त्या शास्त्राचंही होते महाराज तसं कधी कधी. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. हिमपुटीचे 3 अर्थ होतात. एक अर्थ होते खिन्न, दुसरा अर्थ होते खेदयुक्त, आणि तिसरा अर्थ होते कष्टी. तर वेदशास्त्र कष्टी होतात जीवाला उपदेश करता करता. आणि का होतात कष्टी सांगू का? 2 फायटिंगा करायला लागतात शास्त्राला जीवाच्या कल्याणासाठी. एक तर तुम्हालाही बनवणं, तुम्हालाही समजून सांगणं. कारण जीवालाही समजून सांगायचं एक, आणि जीवाला समजून काय सांगायचं, पहिल्यांदा साधना करा. साधनेमध्ये रत झाली की भगवंत मिळवा. मग तो भगवंत तरी जीवाला कुठे डायरेक्ट मिळतो, मग तोही शास्त्रालाच ओढत आणावा लागतो. पण तिथं या शास्त्राचं काही चालत नाही. ना हे जीव ऐकत ना तो देव ऐकत. मग या शास्त्राची मध्ये काय फजिता होते ना. बाप म्हणते, ए जा त्याला आण उठून. 8 वाजले, सकाळ अजून पोरगं उठलं नाही. रात्री बसता रामायण पाहत. ए गच्छती रे मनसा गच्छती. माय येते, पोरगं उसकणं टेंगळ 20 वर्षाचं पोरगं असते. त्याला म्हणते बागाना उठना, ह्या गोधडी फेकते, मोबाईल फेकते, जा तुला मला उठवायचं. आता तिकडं जावं तो बापही बोलते. त्या मायची कशी फजिता होती तुम्ही विचार करा बरं. तिकडे बाप शिव्या देते, पोरगं तुझ्या लाडानं वाया गेलं, पोरगं लाता मारून राहिलं. ह्या मायचं जसं होते ना तसं या शास्त्राचं होते. इकडे हे जीव ऐकत नाही. यायला सांगू वेद थकला. ज्या वेदाचं अंग ज्योतिषशास्त्र आहे, नीट ऐका, सांगण्याची पद्धत सांगतो वेदाची. ज्या वेदाचं एक षडांग आहेत की नाही वेदाला, कोणते पहिलाच अंग कोणता आहे? ज्योतिष. दुसरा कल्प. तिसरा शिक्षा. शल्प म्हणत होता. कल्प, शल्प, टल्प. पहिलं कोणतं आहे? दुसरा. तिसरा. चौथा व्याकरण. पाचवं छंद. आणि 6वं निरुक्त. 6 अंग आहे. तर त्या 6 अंगापैकी पहिलं अंग कोणतं आहे? ज्योतिष आहे. ज्योतिष म्हणजे मुहूर्त वगैरे ना. मी तुम्हाला सामवेदातला मंत्र सांगणारे आहे. 6 अंगातलं पहिलं अंग कोणतं आहे वेदाचं? ज्योतिष. म्हणजे मग वेळ, मुहूर्त, प्रहर, काळ हे पाहणं, याला ज्योतिष म्हणतात ना. आणि वेदात म्हणलेलं आहे न कश्चित समयो अयुक. कोणताही वेळ अयोग्य नाही. कोणताही वेळ काय नाही, अयोग्य नाही. मग सामवेदामध्ये जीवासाठी उपदेश आहे. सक्रतुः छंदः ऋतं बृहत्. सक्रतुः. मनुष्य हा क्रतू आहे, म्हणजे यज्ञ आहे. जसं यज्ञ पेटला की तो जसा कायम धक 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 असा चालतो, तसा मनुष्य सुद्धा यज्ञ आहे. मनुष्य हा क्रतू आहे. क्रतू शब्दाचे वेदानी केलेले 6 अर्थ आहेत. त्यातला पहिला अर्थ आहे निश्चय. क्रतूचा दुसरा अर्थ आहे शक्ती. क्रतूचा तिसरा अर्थ आहे बुद्धी. क्रतूचा चौथा अर्थ आहे यज्ञ. क्रतूचा 5वा अर्थ आहे अंतःप्रकाश म्हणजे आत्मबल. आणि क्रतूचा 6वा अर्थ आहे प्रज्ञा. 6 अर्थ होतात क्रतूचे. आणि मनुष्य हा क्रतू आहे. म्हणजे काय? मनुष्य हा निश्चय आहे. मनुष्य हा शक्ती आहे. मनुष्य हा बुद्धी आहे. मनुष्य हा प्रज्ञा आहे. मनुष्य हा यज्ञ आहे. मनुष्य हा अंतःप्रकाश आहे. सक्रतुः छंदः. तो मनुष्य छंद आहे. स ऋतम. तो मनुष्य ऋत आहे. स बृहत्. तो मनुष्य बृहत आहे. मग आता क्रतूचे 6 अर्थ, छंदाचे होतात 4 अर्थ, ऋतचे होतात 7 अर्थ आणि बृहतचे होतात 4 अर्थ. मग आता एकूण सांगा, मोजा तुम्ही. ऋतूचे अर्थ होतात, क्रतूचे अर्थ होतात 6, छंदाचे 4, किती झाले?
10, ऋतचे 7 किती झाले 17, आणि बृहतचे अर्थ किती होतात 4 म्हणजे किती झाले 21. हे 21 अर्थ होतात मनुष्याचे. मनुष्य क्रतू आहे, मनुष्य बृहत आहे, मनुष्य छंद आहे आणि मनुष्य ऋत आहे. ऋत आहे म्हणजे सत्य आहे. ऋत आणि सत्य म्हणजे याच्यात थोडासा शास्त्राने फरक केला. आता मराठीमध्ये ऋत आणि सत्य एकच वापरतो. ऋतचा भाष्यार्थ आपण सत्य असा करतो, पण जे कधीच न बदलणारं असते त्याला ऋत म्हणतात, आणि बदलणारं जे असते पण असते त्याला सत्य म्हणतात. असा थोडा फरक आहे. 21 अर्थ म्हणजे मनुष्याला अवेळ नाही, त्याला कधीही साधना परमार्थ देवधर्म करावा, मुहूर्त पाहायच्या भानगडीत पडू हा सामवेदानं उपदेश केला. पण ती माणसं ऐकत नाहीत. लोक म्हणतात याच मुहूर्तावर सप्ताह झाला पाहिजे, अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशीच काला झाला पाहिजे. परमार्थातही मुहूर्त, व्यवहारात प्रपंच तर लोक मुहूर्तावर करतातच करतात, पण परमार्थसुद्धा मुहूर्तावर करतात की जिथं स्पष्ट सांगितलं काळ वेळ नाम उच्चारिता नाही. मग वेदाला यांना उठवणं, हे झोपलेले आहेत ज्योतिषशास्त्राचं पांघरून घेऊन, वेगवेगळ्या शास्त्राची पांघरुणं घेऊन हे झोपलेले आहेत. अर्थाकडे काहीच घेणं देणं नाही, फक्त शास्त्राचे शब्द रटतात. कसतरी वाटेल तुम्हाला ऐकायला, पण मी सांगतो एक अर्थ आजपर्यंत सहसा मी कुठून ऐकला नाही, आज माझ्या वाचण्यात गेला. शास्त्र वासना याचा अर्थ शास्त्र शिकण्याची उत्कट इच्छा, याला शास्त्र वासना म्हणतात लोक. शास्त्रेशना, धने वित्तेशना, लोकेशना है ना. लोकेशना म्हणजे मनाची इच्छा, वित्तेशना म्हणजे धनाची इच्छा, शास्त्रेशना म्हणजे शास्त्राची इच्छा. तर शास्त्र शिकावं वाटणं एवढ्याला शास्त्रेशना नाही म्हणत. अर्थ न कळता केवळ शब्दाचं ओझं डोक्यावर घ्यावं वाटणं याला शास्त्रेशना म्हणतात. म्हणून खबरदार राहते लोक की जे अर्थ न जाणता केवळ पाठ करत राहतात. म्हणून आमच्या तुकोबारायांनी केवळ पाठकाची निंदा केली. वेद पुरा पाठ करून टाकला घनपाठापर्यंत, अर्थ काहीच समजत नाही. शास्त्रेशना आहे ती. अशी ही जनता झालेली आहे. अर्थाकडे पायालाच दृष्टीने म्हणजे वेदाला, शास्त्राला, पुराणाला तुम्हालाही उठवणं, आणि ज्या परमात्म्याची तुमची भेट घालून द्यायची तो का जवळ आहे का? मला जर तुम्हाला मुंगसानं भीती घालायची, मुंगूस जर माझ्या जवळ आहे, तुम्ही उठत नाहीत, तुमच्या अंथरुणात मुंगूस देईल ना मी घालू. आता आपण उठवत असताना कसं उठवत असतो माहिती आहे तुम्हाला? पाणी टाकतो की नाही अंगावर? आता त्या बादल्या उपलब्ध सुद्धा असतात, पण बादल्यातच टाकतो की नाही आपण? माणसावर टाकत नाही, अंथरुणात टाकायचं असते पाणी आपल्याला. तर त्या पद्धतीनं मला जर तुमच्या अंथरुणात उंदीर सोडायचा आहे त्याला असतं सोडून, पण उंदीर मिळायला पाहिजे ना आधी. जो परमात्मा आणि जग याची भेट घालून द्यायची आहे, हे जग आवरून नाही राहिलं. ब्राह्मे मुहूर्ताचे उत्थाय हे 9:30 उठतात, जग ऐकून नाही राहिलं इकडून. आणि तो परमात्मा, बरं तुम्ही 9 वाजता उठा, पण देव घेऊन तयार राहिलेच ते संत. ह्या घ्या देव, संत म्हणजे शास्त्र, हा घ्या देव. किती 12ला उठूनही देव पाहिला असता मुक्त झाले असते, पण तो देव तरी कुठं सोपा आहे. काय सांगू सखये बाई, वेदशास्त्र आगमा पायी, आगम निगमा नकडे काही, मन पवन पांगुळले गे बाई. एकनाथ महाराज म्हणतात वेदशास्त्र अगम्य पायी, त्या शास्त्र पूर्णतः देवापर्यंत जात नाही, माणसाला उठवण्यातही अक्षम ठरते कधी कधी. म्हणून हे वेदशास्त्र हिमपुटी येते, हिमपुटी येते, कष्टी होते. उठा बाबा उठा. शास्त्राची वचनं काही करून, भाव माझा बोलण्याचा हाच आहे की शास्त्राचे वचनं काही झालं तरी चालेल, फक्त आपल्या अंतःकरणात उतरावे आणि आपली अशी बुद्धी व्हावी. शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्य हे तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषही वरू. शास्त्रानं म्हणलं राज्याला तृण मान. हरिश्चंद्रासारखं शुक्राचार्यांच्या मुखातले शब्द आहेत, हरिश्चंद्र समो राजा न भूतो न भविष्यती. हरिश्चंद्रासारखा राजा ना झाला ना होणार आहे, तरी राज्य ही तृण मानावे. हरिश्चंद्रानं दिलं राज्य सोडून. या बोधापर्यंत आपण पोचावं. आणि हे कधी पोचू आपण? जेव्हा शास्त्राचे वचनं आपल्यापर्यंत पोचतील, तेव्हाच हे सगळे बदल होतील की नाही आपल्यामध्ये? कधी होतील हे बदल विठ्ठल महाराज? शास्त्र वचनं कानालोक नाही, केवळ नुसती अर्थतः बुद्धीमध्ये स्थिर राहणे, अंतःकरणात मन बुद्धीत उतरावे, त्यावेळेस जीवाचं कल्याण. एका माणसाला आली ताप, एका माणसाला काय आली? ताप आली, ताप. आणि त्याला म्हटलं खरं तुझी ताप तर कालही एवढीच होती, आज तर लय वाढली, तू डॉक्टर जर गेला नव्हता का? गेलो होतो. गोळ्या बिळ्या नाही घेतल्या का? मग घेतल्या त्या. डॉक्टरनं 10 सांगितल्या, तर मी अशुभ आकडा, मी शुभ आकडा 11 घेतल्या. किती गोळ्या घेतल्या? 11 गोळ्या घेतल्या.
मग ते घेतल्या, मग तुला घेतलं काही कागद बिगत असेल तर दाखव बरं मला, कोणत्या घेतल्या, नाही तर कोणत्याच घेतल्या असतील बाबा, तू डॉक्टरही जरा त्याला कोरोनाचा पॉझिटिव्ह निघाला, तो काही ठिकाणावर नाही, तर जरा दुसरं दाखव बरं. मग तुझ्या कागद असेल ना गोळ्याचा, कागद कसल्या गोळ्या असेल आपल्याजवळ. त्या खिशाला हात लावला, डाव्या कशा म्हणलं, औषध म्हणजे पवित्र वस्तू आहे, बरं करणारी आहे, मी उजव्या खिशात ठेवली, काढल्या, दाखवल्या, बरं बरं म्हणजे अशा घेतल्या काय, अशा नाही म्हणे ह्याच आहे. बरं मग यातल्या किती घेतल्या, 11च्या 11 घेतल्या, मोजल्याचा 11 होत्या. मग घेतल्या शब्दाचा अर्थ त्यानं केला विकत घेतल्या आणि खिशात ठेवल्या, यानं कल्याण होणार आहे का, नाही होणार. मग ताप कधी जाईल, गोळ्या विकत घेऊन घ्याव्या लागतील. पण जिथून ताप निर्माण होतो त्या निर्मितीच्या केंद्रबिंदूपर्यंत औषध ज्यावेळेस पोहोचेल त्यावेळेस तुम्ही बरे व्हायला सुरू व्हाल. तसं शास्त्राचं वचन हे आपल्या दुःखाच्या मुळापर्यंत, अज्ञानाच्या हननापर्यंत, काम क्रोधादी विकाराच्या मुळापर्यंत ज्यावेळेस शास्त्रवचन जाऊन पोहोचेल त्यावेळेस जीवाचं कल्याण होईल. बरं 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 बरं. म्हणजे आमच्या एक लक्षात आलं आता पक्क, की आपल्याला जो हा संसाराचा आजार झालेला आहे यावर एकच औषध आहे, आणि त्या औषधीचं नाव आहे शास्त्रवचन. बरोबर आहे महाराज? हो, एकदम बरोबर ताडलं तू, बरोबर समजलं तुला, की शास्त्राशिवाय जीवाचं कल्याण कोणीही करू शकणार नाही. मग हे शास्त्र आपल्यापर्यंत कसं पोहोचतं, हे पोहोचण्याचे आमच्या शास्त्राने सांगितलेत 8 कारणं. ते कारणं अशी आहेत: शक्तिग्रहम, मुक्तावलीत वर्णन आहे न्यायाच्या ग्रंथात आले. शक्तिग्रहम व्याकरण उपमान कोशाप्तवाक्यात व्यवहारतश्च वाक्यस्य शेषात विवृत्तेर्वदन्ति सान्निध्यतः सिद्धपदस्य वृद्धाः. 8 आहेत हे शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचण्याचे. पहिला आहे व्याकरण, दुसरा आहे उपमान, तिसरा आहे कोश, चौथा आहे वृद्धवाक्य, वृद्ध व्यवहार, 5वा आहे वाक्यशेष, 6वा आहे विवरण, 7वा आहे सान्निध्यतः सिद्धपदस्य, आणि 8वं आहे आप्तवाक्य म्हणजे उपदेश, जो आपल्याला अभंगामध्ये या 8व्या मुद्द्याने प्रवेश करायचा आहे. तर जीवापर्यंत शास्त्र येण्याचं पहिलं साधन शास्त्र वर्णन करते ते आहे व्याकरण. व्याकरण शास्त्र हृदयात उतरण्यासाठी व्याकरणाची माहिती पाहिजे. तर शास्त्र हृदयात यायला दुसरा मार्ग वापरावा लागेल. व्याकरण जर तुमच्याजवळ नसेल तर व्याकरण. उदाहरण द्या बरं, व्याकरणाने कसा काय अर्थ निष्पन्न होतो. मी तुम्हाला एक प्रसिद्ध उदाहरण देतो. तुकोबारांच्या गाथेतला एक अभंग आहे. त्या अभंगाची सुरुवात आहे, जानपण बरे देवाची दिसरी आणि आम्ही ऐसे बरी नेनतीच. ध्रुवपद आठवत नाही. आणि त्या अभंगातलं 3रं चरण आहे, आशंकेची बाधा नाही लढीवाळा चित्तपरी खेळा समबुद्धी. तुकोबाराय म्हणतात, आशंकेची बाधा नाही लढीवाळा चित्तपरी खेळा समबुद्धी. तुकोबाराय म्हणतात, आशंकेची भीती लढीवाळा म्हणजे प्रेमी भक्ताला नाही, चित्तपरी खेळा समबुद्धी तो खेळामध्ये मग्न अशा प्रकारे असतो. एक छोटंसं उदाहरण, एखादं बाळ रस्त्यावर खेळत होतं आणि खेळता खेळता त्या रस्त्यानं मुख्यमंत्री येणार असल्यामुळे SP महोदय आले. आता मुख्यमंत्री येत असल्यामुळे रस्ता काय नसते, होमगार्डाच्या भरोशावर थोडी दुरुस्त होणार आहे. SP महोदय आले. पोलिस सगळे टोप्या घालून शॉल्यूट मारतात, काय सगळं, आणि एक पोरं गोट्या खेळून राहिले, टचांग 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 टचांग. ते SP साहेब त्या पोराला म्हणते, कोण आहे तो, तसं हसून चेहरा पण शब्द थोडा कडक एक गंमत केल्याने, कोण आहे तो. ते पोरगं उभं राहिलं. मी म्हणला गाना चलवटमध्ये खेळू नको. साहेबा जास्त बळबळ नाही करायची, माझ्या आईलाच सांगितलं. काय म्हणते ती पोरगं, माझ्या कोणाला सांगून राहिलं ते आईचं नाव, SP ला. त्याला असं वाटलं आपले बाबा कसे थर्र भेटतात आपल्या आईला, तर तसाच हा SP भिल. पण SP तुझ्या आईला थोडी भिल, SP त्याच्या पोराच्या आईला भिल, तुझ्या आईला तुझा पप्पा भिल. तर मला सांगायचं आहे की लहान मुलाला खेळत असताना तो SP आहे का फेसपी आहे त्याची काही भीती आहे का. तुकोबाराय म्हणतात, बघ तसं लाडकी डिंगर आम्ही विठोबाची. मी तुम्हाला व्याकरण सांगतो, आम्ही विठ्ठलाचे लाडकी डिंगर आहोत. आम्ही बिंदास्त या जगामध्ये उड्या मारत राहतो, खेळत राहतो, भक्ती करतो. आशंकेची बाधा नाही लढीवाळा चित्तपरी खेळा समबुद्धी. खेळावर परमार्थावर, खेळावर म्हणजे परमार्थावर आमची बुद्धी असल्यामुळे आम्हाला आशंकेची बाधा नाही. लढीवाळा, लढीवाळा म्हणजे लाडक्या, लाडक्या आम्हाला संसार आशंकेची बाधा नाही. आता इथं आशंका पदाचे आपल्याला 2 अर्थ घ्यायचे आहेत. याला थोडी शास्त्राची दृष्टी असेल, नजर असेल, त्याला ह्या गोष्टी कळतील. थोडं ध्यान देऊन ऐका म्हणजे समजेल. आशंका हे एक पद आहे, पण हे
उपपद संयुक्त म्हणजे उपसर्ग सहित पद आहे. शंका हा एक शब्द आहे आणि आ हा एक उपसर्ग आहे. तर एकूण उपसर्ग किती आहेत मामाश्री? 22. म्हणा. पर पर असतेच पर पर प्रपरा अपसम अनु अव निस्निर दुस दुर वि आंग नि अधि अपि अति सु उत अभि प्रति परि उप. परी उप. तर हे जे आमच्या मामाश्रीनं 22 म्हणलेत उपसर्ग, तर त्यातला एक उपसर्ग आहे आ. अति अधि अनुभी अव आ उदोपनी पराप्रतिप वि आणि सम आहे ना मांडरा काय पुस्तकात. अति अधि अनुभी अव आ कोणता उपसर्ग आहे? आ. आ या उपसर्गाचे 4 अर्थ होतात. एक अर्थ होते उलट, दुसरा अर्थ होते कडे, तिसरा अर्थ होते मर्यादा आणि चौथा अर्थ होते पर्यंत. उलट, कडे, मर्यादा, पर्यंत. या 4 अर्थापैकी पहिला अर्थ कोणता सांगितला? आचा अर्थ विठ्ठल महाराज उलट. आशंका. आशंका. आ म्हणजे उलट आणि शंका म्हणजे शंका. शंकेच्या उलट. शंका म्हणजे संशय. एकानं तोंडाला असं लावला चहा, कसा झाला चव पाहू म्हणून, लगेच म्हणते अरे मला शंका येते रे यात, मला वाटते जरा काहीतरी पडलं वाटते गड्या काही माती भीती. काय येते मला? शंका. शंका येते म्हणजे काय? याला काय आला? संशय आला. शंका म्हणजे संशय आणि शंका म्हणजे संशय. आणि संशय जो आहे हा शास्त्रकर्त्यांनी भ्रमात घातलेला आहे. संशय हा कशात मिळतो? वृत्ती प्रभाकरामध्ये आहे वर्णन. शंका संशय कशामध्ये मिळतो? भ्रमामध्ये. मग आता शंका म्हणजे भ्रम आणि आ म्हणजे उलट. मग शंका म्हणजे भ्रम आणि आ म्हणजे उलट. भ्रमाच्या उलट. मग भ्रमाच्या उलट काय असते विठ्ठल महाराज? प्रमा. खऱ्या ज्ञानाला प्रमा असे म्हणतात आणि खोट्या ज्ञानाला भ्रम असे म्हणतात. मग भ्रमज्ञान कोणतं आहे? मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे, हे ज्ञान म्हणजे शंका. आणि याच्या उलट मग मी देह आहे याच्या उलट काय असणार आहे? मग मी ब्रह्म आहे याची भीती त्या भक्ताला राहत नाही, कारण ब्रह्मज्ञानाची सुद्धा भीती असते. ब्रह्मज्ञानाचा अहंकारी हा ब्रह्मराक्षस होतो. खूप मोठं वर्णन येते शास्त्रात, त्या एवढं चर्चा करायला आपल्याला वेळ नाही आणि अतिविस्तृत अशा प्रकारे होईल ते. तर भाव फक्त एवढाच आहे, भ्रमाच्या उलट म्हणजे मी देह आहेच्या उलट काय? मी ब्रह्म आहे याची भीती नाही. आणि तसे संतवाङ्मयात वचनही प्राप्त होतात. ज्ञान गिळून गावा गोविंदोगा किंवा रसमालयम. सुरुवात काय? निगम कल्पतरुर गलितम बलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिका भुवि भावुकाः पिबत भागवतम रसम. भागवत रसम पिबत. भागवत रस पितो हा कुठपर्यंत? आलयम. लय म्हणजे मोक्ष आणि आ म्हणजे तो मोक्ष जरी प्राप्त झाला तरी तो गिळायचा आणि तरी भगवंताच्या नामाचा जपच करत राहायचा म्हणजे भक्ती करत राहायची असा अर्थ. मग आशंकेचा अर्थ एक झाला प्रमा म्हणजे मी ब्रह्म आहे. पण एक आशंकेचा अर्थ होते आशंका म्हणजे शंका. आशंका म्हणजे काय? शंका. शंका म्हणजे मी देह आहे म्हणजे जो भगवत भक्त आहे, भगवंताचं नामस्मरण करणारा आहे, त्याला मी देह आहे या भ्रमाचीही भीती नाही आणि मी परब्रह्म परमात्मा आहे या प्रमेचीही भीती नाही. आता हे जे 2 अर्थ काढले गेले तसे संत वाङ्मयामध्ये प्रमाण उपलब्ध आहेत आपल्याला. म्हणून नासावे अज्ञान इतुले करी कृपा. नाटामध्ये आहे की म्हणून नासावे अज्ञान इतुले करी कृपादान, की आमचं अज्ञान नासावं. म्हणजे अज्ञान नासावं म्हणजे मी देह आहे यावरून आपण घसरावं आणि मी देह आहे यावून गेल्यानंतर मी ब्रह्मा आहे ज्या अवस्थेवर गेलो आपण तर तेही सरावं, ज्ञान गिळून निघावा. याचा अर्थ मी देह आहे याचीही भीती आहे. जर नसती तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्रास घेतलाच नसता. अगदी ब्रह्मज्ञानासाठी तर वेदशास्त्र हिमपुटी येते. आपण प्रमाण पाहून गेलो. ब्रह्मज्ञान जरी कडे उठाउठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. म्हणजे मी देह आहे हेही भीतीदायक आहे आणि मी ब्रह्म आहे हेही भीतीदायक आहे. पण जर वाणीमध्ये भगवंताचं नाव असेल तर तुकोबाराय म्हणतात आशंकेची बाधा नाही लढीवाळा चित्तपरी खेळा समबुद्धी. आता हे अर्थ तुम्हाला निष्पन्न झाले. हे जे अर्थ तुम्हाला प्राप्त झाले हे अर्थ कशामुळे प्राप्त झाले म्हातारबा?
अभ्यास केल्यामुळे प्राप्त झाले म्हणते. मग काय अभ्यास केल्यामुळे प्राप्त झाले? कशामुळे प्राप्त झाले विठ्ठल महाराज? काय म्हणते? युद्ध केल्यामुळे. कशामुळे प्राप्त झाले? कशामुळे रे? श्रुती आपल्यापर्यंत पोहोचण्याचे, शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचण्याचे किती मार्ग आहेत? 8 मार्ग आहेत. केले बुवानं बसल्या बसल्या 9 केले. आहे त्या ज्ञानाला एक्सपांड करण्याची शक्ती परमपूजनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजींमध्ये होती. आणि त्यानंतर ती आता मामाश्रीमध्ये आहे. मीनं मुक्तावलीतले सांगितले की 8 आहेत, तर मामा काय म्हणतात किती आहेत? 9 आहेत. किती आहेत बुवा? 8 आहेत. त्या 8तलं पहिलं कोणतं आहे? व्याकरण. आणि व्याकरण माहीत होतं म्हणून आशंकेचे दोन्ही अर्थ आपल्याला घेता आले. जर व्याकरण माहीत नसतं तर आशंका पदाचे 2 अर्थ भ्रम आणि प्रमा घेता आले असते का? नाही. म्हणजे शास्त्राचं मनोगत आपल्यापर्यंत पोहोचण्याचे जे 8 मार्ग आहेत त्यातला पहिला मार्ग कोणता आहे? व्याकरण. आणि त्या व्याकरणानुसार आपल्याला एक पद सुटलंही. दुसरा मार्ग आहे उपमान, व्याकरणोपमान. दुसरा मार्ग शास्त्रवचन आपल्यापर्यंत पोहोचण्याचा कोणता आहे? उपमान. उपमान म्हणजे काय? उपमान हे प्रमाणातही मोजल्या जाते. विचारसागर जे शिकलेले असतील त्यांना कळेल. उदाहरण, एका माणसाला गवय माहीत नव्हता. कसा आहे गवय? एक प्राणी आहे. तुम्ही पाहिला की नाही गवय? आपल्या गाडीचं चुरा ज्यानं केलं तर त्याला गवय असे म्हणतात. तसं गवय एकानं पाहिलेला नव्हता आणि जंगलात जायचं होतं. गवय मारते बिरते म्हणतात, पण गवय कोणाला समजते? उगत हरणालाच गवय म्हणून पळा, हरण मारत नाही. पण त्याला जंगलात शिरायच्या आधी एका माणसाला विचारलं, बा गवय कसा असते? आता तो कसं सांगित? प्राण्यासारखा 4 पाय तर आहेतच, 2 कान तर आहेतच, शेपूट तर. आता सांगेल काय तो मनुष्य त्याला? तिथंच ते गाय चरत होती. अरे अरे गो सदृशो गवय, या गायीसारखा काय आहे? गवय आहे. मग तो जंगलात गेला, त्याने एक प्राणी पाहिला. मग याला गाय तर पक्की माहित आहे, याला एवढं समजे की ही गाय पण गायीसारखंच आहे. म्हणजे नक्की हे काय आहे? मग गवय आहे. याला उपमान म्हणतात. गायीसारखा गवय आहे. जंगलात गेल्यावर त्यानं गवय पाहिला आणि त्याला कळाला हा प्राणी तसा आहे म्हणून हा गवय आहे, असं याला ज्ञान झालं. हे कशासाठी वापरायचं व्यवहारामध्ये? व्यवहारात परमार्थ ते असं वापरता येते. संत कशाला म्हणतात कळत नाही. संतांचं लक्षण काय आहे? भक्त यशे जानाचे देही उदास, हे कळत नाही. मग कशाला म्हणतात संत? तर उत्तर आहे, संत दारू आल्यासारखे असतात. सारखे म्हणण्यामध्ये थोडा भेद आहे, हे दाखवायचं आहे. भक्त यशे जानाचे देही उदास तर दारूवाले असतात की नाही? ते नालीत पडले का नाली त्याच्यावर पडली त्याला पत्ता असते काही? त्याईनंच गटार पेल असते, जोर असते, थुकत चालतात. त्यासाठी का काय पवित्र आणि शुद्ध करत राहतात. तुम्ही दारू पेल पाहिला का? असं करत राहतात. ते का करतात काहीच कळत नाही. त्याईनंच नरक खायला पेल, पण थुंकतात काय? खराब खाल्ल्यावर तर दारू आला. देहावर उदास आहे की नाही तो? मग संत त्याच्यासारखे असतात. म्हणजे काय? अशी ही अवस्था असू शकते, पण बोधावर संपन्न असतो. एका जनार्दनी तोची पै साधू जयापाशी वसे आत्मबोधू. नाथ महाराज म्हणतात, ज्याच्याजवळ आत्मबोध आहे तो साधू आहे. मग संसारात राहण्याचे त्याचे नियम काही नक्की नसतात. त्याला वाटलं जगाला आदर्श देण्यासाठी व्यवस्थित वागा तर वागा, नाही तर काही धड नाही. त्या गोरखपूरचे राधाबाबा भगवत प्राप्त संत, 4 जन्मातलं चाणक्याच्या घरात मी जन्माला आलो म्हणत. 3600 वर्षापूर्वी ग्रीस देशामधल्या एका गावात मी जन्माला आलो आणि सुकरात या तत्वज्ञानासोबत मी राहत होतो, अशी आठवण राधाबाबाला. आणि पाया लागायला उसको निकाल दो, उसको 2-4 लाता मारणे पडेंगे फिर जाएंगे बोलियो. त्याला लाता माराव्या लागतील म्हणे, मग जाईल तो, असे बोलत होते. म्हणजे मग महात्मा कसंही बघू शकतो. तो काही वेदाचा पांगिला नाही, वेदाचा काही आज्ञेचा गुलाम नाही. तो जगासाठी चांगला वागेल तो भाग वेगळा, पण हे लक्षण, हे उपमान आपल्याला संतत्व जाणून घ्या. तसं तर संतत्व जर समजून घ्यायचे आहेत संत, तर त्यासाठी एकच उपाय आहे, फक्त संत होणं. दुसरा इलाज, एक तर भगवंत व्हावं लागेल तुम्हाला, नाही तर संत व्हावं लागेल. तिसरा इलाज संत कळण्याचा नाहीच नाही. उत्तम संत ज्यांना समजतो, ज्यांच्यावर प्रेम करतो, हळूहळू त्यांच्या सहवासानं काही विशेष दोषाचं दर्शनही घडत नाही आपल्याला, पण आपण त्यांच्यावर अश्रद्धही होतो, आपल्याला त्यांच्याविषयी अश्रद्धाही निर्माण होते. म्हणून संत कळण्याचं एकच साधन फक्त काय आहे? संत होणं, म्हणजे किंवा भगवंत होणं, म्हणजे संत होणं. संत झाल्याशिवाय संत कळणार नाही.
तरीच महिमान येईल तुका म्हणे अंगी व्हावे जय आपण तरीच महिमान येईल कळो त्याशिवाय मार्ग नाही. उपमान, उपमानानंतर व्याकरण उपमान कोश, तिसरं काय साधन आहे शास्त्र आपल्यापर्यंत येण्याचं? कोश. कोश कोश म्हणजे काय? शब्दसंग्रह. जर आपल्याला शब्दाचे अर्थच माहीत नसेल तर अर्थ करता येईल का कशाचा? अनर्थ करून टाकू आपण. तसं उदाहरण आहे, भावाचा आळूक भुलला भक्ती सुखा सापडला फुका नामासाठी. नामदेव महाराज म्हणतात, भावाचा आळूका भुलला भक्ती सुखा सापडला फुका नामासाठी. परमात्मा फुकट नामासाठी सापडला, फक्त भक्तिभावानं नामस्मरण केलं. असं का घडलं? म्हणजे भावाचा आळूका. परमात्मा काय? भावाचा आळूका. माझा काय आहे आळूकाचा अर्थ सांगा बरं. मला माहित आहे तर तुम्ही मी कोशातून वाचूनच तुम्हाला सांगतो. तुम्हाला आज माहित नाही, पण तू कोशातून वाचल्यावर कळेल. म्हणजे तुम्हाला या शब्दाचा अर्थ कोण सांगितला? कोशा. आळूका, आळूका म्हणजे भुकेला. आळूका म्हणजे आशाळभूत. आळूका म्हणजे आशा असलेला. आळूका म्हणजे भूक लागलेला. भावाचा आळूका. परमात्मा भावाचा आळूका आहे, भुकेला आहे. परमात्म्याला काय पाहिजे? कशाची भूक लागते त्याला? भावाची भूक लागते. भाव मिळाला की परमात्मा काही अशा प्रकारे करतो. किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग. मय, मय पदाचा काय अर्थ होतो? तसं हे उदाहरण आपल्याला व्याकरण या नावाखाली देता येते. कारण मय एक सूत्र आहे, मयच्च. काय सूत्र आहे? मयच्च. 4था अध्याय 3रा पाद आणि 82 नंबरचं सूत्र आहे अष्टाध्यायी मध्ये, मयच्च. आणि कोशातही मय पदाचा अर्थ आहे. तर मय पदाचे 3 अर्थ होतात. जर तुम्हाला ते 3 अर्थ माहीत नसेल तर जो कोणी या अभंगावर कीर्तन करेल वा अर्थ जाणून घ्यायची इच्छा करेल अर्थ कळेल काय? विष्णुमय जग. मयचा अर्थ काय घ्यावा? मयचे 3 अर्थ होतात बुवा. एक अर्थ होते स्वरूप, दुसरा अर्थ होते विपुल आणि तिसरा अर्थ होते कारण. तिसरा अर्थ काय होतो? कारण. 4था अध्याय 3रा पाद 82 नंबरचं सूत्र काढून ठेवा एक मिनिट. स्वरूप, विपुल आणि कारण. पहिला अर्थ स्वरूप, विष्णुमय जग. मय, मय म्हणजे स्वरूप. विष्णू शब्दाचा अर्थ परब्रह्म परमात्मा घेतला तर विष्णुमय म्हणजे जगत हे परमात्मा स्वरूप आहे, विष्णुमय जग. आणि दुसरा अर्थ होते कारण. त्या किती 82 सूत्र आहे ना, 83 सूत्र वाचले काय आहे? प्रभवती. प्रभवती. प्रभवती म्हणजे कारण. आणि मयटच्या सूत्राची अनुवृत्ती वरून येते. मयटच्या आणि प्रभवती. प्रभवती म्हणजे ज्याच्यापासून जो निर्माण होतो त्यालाही मय पद लागते. जसं प्रभुमय विठ्ठल. श्रोत्यांना कदाचित असं वाटेल की हे प्रभू म्हणजे परमात्मा, विठ्ठल म्हणजे पांडुरंग असेल. तर आपल्याला तसं नाही सांगायचं. आमच्या आश्रमातला एक विद्यार्थी आहे विठ्ठल नावाचा, त्याच्या पप्पाचं नाव काय आहे? प्रभू आहे. मग प्रभुमय विठ्ठल. प्रभुमय विठ्ठल. मय म्हणजे कारण. प्रभू आहे ज्याचं कारण असं विठ्ठल. आश्रमातला विद्यार्थी. आला लक्षात? नाही तर प्रभुमय ततः आगत, त्याच्यापासून आला. प्रभूपासून विठ्ठल आला, प्रभूपासून विठ्ठलचा जन्म झाला. म्हणून मग मय पदाचा अर्थ कारण. प्रभू आहे कारण ज्याचं, असा कोण? विठ्ठल. प्रभुमय. मग विष्णुमय म्हणजे विष्णू भगवान आहे ज्याचं कारण, असं जगत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. येतो इमानी भूतानी जायते जातानी जीवंती येनपर्यंत विसंविशंती विजिज्ञास सतत ब्रह्म आनंदादेव खलु इमानी भूतानी जायते पर्यंत विसंविशंती विजिज्ञास स्वतवद ब्रह्म अथा जन्माद्यस्य यतः. जन्माद्यस्य ब्रह्मसूत्र. जन्माद्यस्य यतः. जन्माद्यस्य येतो वयादी करत 4 देशो भागवत आहे. म्हणजे परमात्म्यापासून जगताची निर्मिती झाली. विष्णुमय जग. सगुण परमात्मा. जर विष्णू पदाचा अर्थ घेतला तर मय पदाचा अर्थ कारण घ्या. आणि विष्णू पदाचा अर्थ निर्गुण निराकार, सगुण निराकार परमात्मा असा अर्थ घेतला तर निर्गुण निराकार, तर संपूर्ण जगत हे परमात्ममय म्हणजे परमात्म स्वरूप आहे. कारण नियम आहे, अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान स्वरूप असतो. म्हणून हे जसं दोरीवर भासणारा सर्प हा दोरीमयच आहे, सर्प नाहीच आहे, तसं जगत नाहीच आहे, परमात्माच आहे. विष्णुमय म्हणजे विष्णू स्वरूप जगत.
हे दोन अर्थ. आणि मय पदाचा एक अर्थ होते विपुल म्हणजे भरपूर. भाऊ कसं झालं तिथं, बाबा 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 काय पाऊस पडला भाऊ, ते गाव सगळं जलमय झालं. जलमय झालं म्हणजे काय झालं ते मामा? हा, जलस्वरूप नाही झालं भाऊ, जलमय झालं म्हणजे काय झालं, मी तेच विचार राहिलो. मय पदाचे तीन अर्थ होतात. एक अर्थ स्वरूप होतो, एक अर्थ कारण होतो, आणि एक अर्थ होते विपुल म्हणजे भरपूर. विपुल म्हणजे भरपूर. जलमय गाव झालं म्हणजे त्या गावामध्ये काय झालं, भरपूर पाणी झालं, असा त्याचा अर्थ होतो. आता हे व्याकरणात आहे, आपण सूत्रही पाहिले, तुम्हाला नंबरही सांगितल्या, कोशातही हे अर्थ आहेत. पण हा या चरणाचा अर्थ करण्यासाठी तुम्हाला कोण कामात पडलं? कोश. म्हणजे शास्त्र तुमच्यापर्यंत येण्यासाठी कोशही उपयोगी आहे की नाही. हा तिसरा मार्ग. चौथा मार्ग आहे व्यवहारतश्च. चौथा मार्ग काय आहे आपल्यापर्यंत शास्त्र येण्याचा? व्यवहारतश्च. आता या व्यवहार शब्दाचा अर्थ होते मोठ्या माणसाच्या व्यवहारातून ही श्रुती आपल्याकडे, शास्त्र आपल्याकडे येते. मोठ्या माणसाच्या आचरणातून आपल्याकडे शास्त्र येते. येथ वडील जे जे त्या नाव धर्म ठेविते. मग परोपकार नावाचा धर्म कोण्या साधून आपल्या समोर आणला? क्षमा नावाचा धर्म कोण्या साधून, कशा आचरणातून आपल्या समोर आणला? कृतज्ञता नावाचा एक सद्गुण कोण्या साधून आपल्या समोर कसा आदर्श ठेवला? आणि तप हे अचाट शक्ती संपन्न असते, हे आपल्या आचरणातून कोण्या साधून आपल्या समोर आणलं? आणि परमात्मा जर आपली निश्चिम भक्ती असेल तर आपल्यासाठी काय काय करू शकतो, हा आदर्श आपल्यासमोर कोण्या भक्तानं आणला? अशी 5 उदाहरणं आपल्याला व्यवहार तश्च यावर द्यायची आहेत. त्याचं चिंतन आपण उद्याला करू. तर विषय पांगू नये. जे क्रमानं ऐकणारे असतील त्यांना विषय लक्षात राहावा म्हणून मी थोडा 1 मिनिटात अनुवाद करतो. कारण हे अभ्यास म्हणून प्रवचन आपण करत असल्यामुळे याच्या बाबतीत तेही बोलणं गरजेचं आहे. कारण स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये हा अभंग परीक्षेला आहे. परीक्षेला असल्यामुळे एक पाठ या दृष्टीने आम्ही हे चिंतन करतो. त्यामुळे त्याची संगत लावून देण्याची जबाबदारी थोडीशी माझ्याकडे आहे. ती अशी, आज आपण असं चिंतन केलं, आपण चिंतनाला अभंग घेतला सकळ मंगळ निधी की ज्या अभंगात उपदेश आहे. तो उपदेश काय आहे? उपदेश कशाला म्हणतात? उपदेश हे एक शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचण्याचं एक साधन आहे. श्रुती मृती आगम निगम शास्त्र जीवाचं कल्याण करते, पण ते शास्त्र जीवापर्यंत आणण्याचे 8 साधन आहे. तर त्या 8 साधनापैकी 8वं उपदेश नावाचं एक साधन आहे. कितवं साधन आहे? 8वं. तर याचा अर्थ 7चे चिंतन आपण करायला पाहिजे. तर त्या 7मधलं पहिलं आहे व्याकरण. आशंकेची बाधा नाही लढी बाळा, उदाहरण दिलं. त्याच्यातलं आहे दुसरं उपमान, भक्त यशे जाना जे देही उदार. तिसरं आहे कोश, भावाचा आळू का भुलला भक्ती सुखा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि त्यातलं चौथं आहे व्यवहारतश्च. मोठ्या माणसाच्या व्यवहारातूनही शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचते. कोण्या कोण्या मोठ्या माणसांनी आपल्यापर्यंत कसं कसं शास्त्र आणलेलं आहे याचा विचार आपण उद्याच्या प्रवचनामध्ये अशा प्रकारे करू. या पेजवर दुसऱ्या कोणाचं नियोजन असेल तर ते होईल, आपल्याला माहीत नाही. पण मात्र आपलं जे नेहमीप्रमाणे जर उद्याही जर होत असेल तर कोणी तशी कमेंट टाकू शकता. मग कोणी याचा जो मालक असेल त्याने. नाहीतर आपलं जे माझ्या नावानं चॅनल आहे त्या चॅनलवर आपण हे क्रमानं ऐकणार आहोत. जय श्रीराम. आजची सेवा एवढ्याने पुरी. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठला 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 विठ्ठला. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तुकाराम आदी शक्ती मुक्ता वै श्री संत सकाराम महाराज. श्री संत गजानन महाराज.